नमस्कार मित्रांनो, मी ऐश्वर्या अमृतकर तुमचं सर्वांचं टिक्कर मराठी सरसेवा भरती चॅनलवरती सहर्ष स्वागत करते. बघा मित्रांनो, 2025 मध्ये तलाठी एक्झाम आहे, परत DMER आहे, नगर परिषद या काय मित्रांनो सर्व सरळ सेवाच्या एक्झाम येत आहेत मित्रांनो. तर काय मित्रांनो त्यासाठी आम्ही टिक्कर मराठी सरळ सेवा भरती चॅनल नवीन सिरीज चालू केली आहे मित्रांनो. रोज लाईव्ह लेक्चर असणार आहे, गणित, बुद्धिमत्ता, इंग्लिश, मराठी, GK मित्रांनो. त्यात मी तुम्हाला बुद्धिमत्ता हा सब्जेक्ट शिकवणार आहे मित्रांनो. रोज दुपारी 3 वाजता मित्रांनो माझं लाईव्ह लेक्चर असणार आहे. त्यात मी तुम्हाला मित्रांनो एकदम बेसिक पासून काय मित्रांनो तुम्हाला शिकवणार आहे मित्रांनो. आणि तुम्हाला जर कोणता टॉपिक अवघड जात असेल मित्रांनो, तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा मित्रांनो. मी काय मित्रांनो ते सेशन तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल मित्रांनो. समजलं? बघा मित्रांनो, आज जो आपण टॉपिक निवडलेला आहे त्या टॉपिकचं नाव काय? अतिसंभाव्य प्रश्नांचे विश्लेषण. म्हणजे काय मित्रांनो, आपण सराव पेपर म्हणजे काय आपण प्रॅक्टिस पेपर सॉल्व्ह करणार आहोत. तर मित्रांनो आज जे मी क्वेश्चन घेतले आहेत ते सगळे क्वेश्चन काय मित्रांनो परीक्षेला विचारले गेलेले क्वेश्चन आहेत मित्रांनो. तर मग काय नुसतं लेक्चर्स अटेंड नका करू, तर जवळ काय मित्रांनो वही आणि पेन घेऊन बसा आणि काय मित्रांनो माझ्यासोबत तुम्ही पण क्वेश्चन सॉल्व्ह करा. आणि कोण पटकन आन्सर देतो कोण बनेगा करोडपती मित्रांनो. चला जायचं मित्रांनो आपल्या सेशनकडे. मग सेशनकडे जाण्यासाठी मित्रांनो सेशनला काय असे जास्तीत जास्त लाईक झाले पाहिजे. पेपर सुरू करण्याआधी आपण काय म्हणतो मित्रांनो बेस्ट ऑफ लक मित्रांनो. तर मग सेशनला काय लक म्हणजे काय लाईक करायचंय मित्रांनो. काय सेशनला लाईक करायचंय. मग जायचं आपण आपल्या पहिल्या क्वेश्चन कडे मित्रांनो. बघूया आपला पहिला क्वेश्चन काय मित्रांनो. बघा काय सांगितलंय, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. काय सांगितलंय, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. प्रश्नचिन्ह इथं आहे 5, 7, 9, 10, 14. संख्या काय वाढत गेलेल्या आहेत. नंतर त्यांनी विचारलंय प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल. 2, 3, 6, 18. काय मित्रांनो 2, 3, 6, 18. बघा काय करायचं मित्रांनो, याच्याशी कनेक्शन, याच्याशी कनेक्शन आहे आणि याच्याशी कनेक्शन आहे मित्रांनो. बघा कसं आहे मित्रांनो, 5 गुणीला काय केलेलं आहे मित्रांनो, काय केलेलं आहे 5 गुणीला 2. काय 5 गुणीला 2 इज इक्वल टू काय आलेलं आहे 10. नंतर 7 गुणीला 2 केलेलं आहे मित्रांनो. काय 7 गुणीला 2 केलं तर आन्सर आलेलं आहे 14. आहे का 7 दुने 14, 5 दुने 10, 9 दुने 9 गुणीला 2 केलं तर आन्सर येणार मित्रांनो 18. क्वेश्चन मार्क जागेवर काय आन्सर आलं मित्रांनो 18. काय आन्सर आलेला आहे 18. पर्याय क्रमांक डी मित्रांनो. समजलं? जायचं पुढे. सेशनला लाईक करा मित्रांनो. आजचा पेपर कसा आहे नक्की कमेंट मध्ये सांगा. बघा प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. काय सांगितलंय, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. 7, 15, 31, 63, 127. पर्याय आहे 190, 221, 236 आणि काय म्हणू 255 मित्रांनो. काय लॉजिक लागतंय सांगा बरं मित्रांनो. याच्यामध्ये काय लॉजिक लावणार बघा. काय केलेलं मित्रांनो 7 गुणीला 2 इज इक्वल टू 14. त्याच्यात काय म्हणतो 14 मध्ये 1 ऍड केला तर आन्सर काय आलेलं आहे 15 आलेलं आहे. इथे 15, 7च्या बाजूला काय 15. तसंच पुढचं काय केलं मित्रांनो 15 गुणीला 2. 15 गुणीला 2 केलं तर आन्सर काय येणार मित्रांनो 15 30. काय येणार आहे 30. 30 अधिक 1 इज इक्वल टू 31. आहे का 31. नंतर तिसरं आहे 31 गुणीला 2 केलं तर आन्सर येणार मित्रांनो काय येणार आहे आन्सर येणार आहे 63. 62 येणार आहे. 62 मध्ये 1 ऍड केलेला आहे. काय 62 प्लस 1 इज इक्वल टू 63. आहे 63. नंतर 63 ला आपण काय मित्रांनो 2 ने मल्टिप्लाय करायचंय. काय 63 ला आपण काय मित्रांनो 2 ने जर मल्टिप्लाय केलं तर आन्सर येणार आहे 126. काय येणार आहे 126. 126 मध्ये काय मित्रांनो 1 ऍड केला तर आन्सर आलेलं आहे 127. काय आलेलं आहे 127 मित्रांनो. आणि 127 ला जर मित्रांनो 2 ने मल्टिप्लाय केलं. काय 127 ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर येणार आहे मित्रांनो 254. काय येणार आहे 254. 254 मध्ये जर 1 ऍड केला मित्रांनो तर काय येणार आहे 255. काय येणार आहे 255.
क्वेश्चन मार्कच्या जागेवर काय आन्सर येणार आहे मित्रांनो? 255. पर्याय क्रमांक डी मित्रांनो. आहे की नाही? एकदम सोपा क्वेश्चन होता मित्रांनो. काय 7 गुणिले 2 केलं तर आन्सर आलं 14. 14 मध्ये 1 ऍड केला तर आन्सर आलं 15. आहे 15. नंतर 15 गुणिले 2 केला 15. 30. 30 मध्ये काय 1 ऍड केला तर आन्सर आलं 31. 31 गुणिले 2 केलं तर आन्सर आलं 62. 62 मध्ये 1 ऍड केला तर झालं आन्सर 63 मित्रांनो. नंतर 63 गुणिले 2 केलं तर 126. 126 मध्ये 1 ऍड केला तर आन्सर आहे मित्रांनो 127. तसंच 127 गुणिले 2 केलं तर काय होतं मित्रांनो 154 होतं. 154 मध्ये जर 1 ऍड केला तर काय होणार आहे मित्रांनो? सॉरी 254 मध्ये जर 1 ऍड केला मित्रांनो तर आन्सर काय येणार आहे? 255. कोणाकोणाचा आन्सर करेक्ट आलेला मित्रांनो कमेंटमध्ये सांगा. चला कोणाकोणाचा आन्सर 255 आलेला आहे. कोणी कोणी क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. चला कोण बनेगा करोडपती? चलो नेक्स्ट. चला मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये सांगा याचं आन्सर. मी 2 मिनिटं वेट करते. कोण सांगतं बरं 1 नंबर आन्सर? कोणाला आधीचे 2 क्वेश्चन समजले तर तिसऱ्या क्वेश्चनचं आन्सर तुम्ही सांगणार आहे कमेंटमध्ये. चला स्टार्ट. चलो पटापट. आन्सर क्वेश्चन पर्याय आहे PRSV. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणत्या संख्या येणार आहे? काहीच त्यांनी प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार आहे मित्रांनो आपल्याला ते काढायचंय. चला सांगा पटापट. कोण सांगतं 1 नंबर कमेंटमध्ये आन्सर? बघा यप यप किती नंबरला येतो मित्रांनो? 6 नंबरला येतो. अधिक आय. आय किती नंबरला येतो? 9. यांची काय केली मित्रांनो? बेरीज केली. 9 अधिक 6 तर आन्सर काय नाही मित्रांनो 15. किती आलं? 15. तर 15 नंबरला कोण येतो मित्रांनो? ओ येतो. आहे FIO आलंय. दुसरं आहे ए. एक किती नंबरला येतो? 1 प्लस जे. जे किती नंबरला येतो? 10. 1 आणि 10 ची बेरीज केली तर आन्सर काय आलं? 11. काय आलं? 11. 11 नंबरला कोण येतो? के येतो. कोण येतो? के. तसंच आपल्याला तिसरं काय मित्रांनो क्वेश्चन मार्कच्या जागेवर आन्सर काढायचंय. काय करायचंय? ऍडिशन करायची. ई अधिक यम. ई किती नंबरला येतो? 5 आणि यम किती नंबरला येतो? 13. 5 आणि 13 किती होणार आहे मित्रांनो? 18. तर 18 नंबरला कोण येतो? आर येतो. कोण येतो? आर. पर्याय क्रमांक बी मित्रांनो. काय येणार आहे? बी. समजलं? जायचं पुढे. काय आन्सर आलेलं आहे? आर 18. हे सगळे क्वेश्चन मित्रांनो परीक्षेला विचारलेले आहेत. याच्यावर काय मित्रांनो परत परत प्रॅक्टिस करा. काय हेच क्वेश्चन 2 ते 3 वेळेस काय मित्रांनो परत परत सॉल्व्ह करायचे आहेत मित्रांनो. इथं पण काय सांगितलंय? प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? पर्याय आहे 5, 9, 11, 13. बघा मित्रांनो काय लॉजिक लागतंय बघा. आपण इथून सुरुवात करू. डब्ल्यू आणि टी हे दोघं काय एका याच्यात आहे. हे एक हा एक भाग, हा दुसरा भाग, हा तिसरा भाग आणि हा चौथा भाग आहे मित्रांनो. तर या क्वेश्चन मार्कच्या जागेवर काय आन्सर येणार आहे आपल्याला ते काढायचंय बघा. पहिलं आहे डब्ल्यू आणि टी मित्रांनो. काय डब्ल्यू आणि टी. डब्ल्यू किती नंबरला येतो? 23 आणि टी किती नंबरला येतो? 20 मित्रांनो. तर 23 मधून काय मित्रांनो 20 मायनस केले. काय 23 मधून जर 20 मायनस केले तर आन्सर येणार आहे मित्रांनो 3. काय येणार आहे? 3. आलं इथे 3. बघा 23 मधून काय 20 मायनस केले तर आन्सर आलंय 3. आहे इथे 3. तसंच आपल्याला यस आणि डी चं काढायचं मित्रांनो. बघा यस मायनस डी. यस किती नंबरला येतो? 19 आणि डी किती नंबरला येतो? 4. 19 मधून काय झालं 4 मायनस केले तर आन्सर काय येणार आहे? 15. काय येणार आहे? 15. आहे 15 तिथे. तर आपल्याला पी आणि जी चं काढायचं मित्रांनो. काय पी आणि जी. पी किती नंबरला येतो? 16 आणि जी किती नंबरला येतो? 7 मित्रांनो. किती नंबरला येतो? 7. 16 मधून जर आपण 7 मायनस केले तर काय उरणार आहे मित्रांनो? 9. काय उरणार आहे? 9. म्हणजे क्वेश्चन मार्कच्या जागेवर काय येणार आहे मित्रांनो? 9 येणार आहे. काय येणार आहे? 9. पर्याय क्रमांक
बी मित्रांनो. समजलं काय आन्सर आलं? 9. आणि चौथं बघा, सॉल्व करून बघू आपण. काय? जे मायनस टी. जे किती नंबरला येतो? 10 नंबरला येतो. किती नंबरला येतो? 10. आणि टी किती नंबरला येतो? 20. 20 मधून 10 मायनस केले मित्रांनो तर काय येणार आहे? 10. हा इथे 10. समजलं? तर मग इथे काय आलेलं आहे? क्वेश्चन मार्कच्या जागेवरती 9 हे आन्सर आलेले मित्रांनो. समजलं? जायचं पुढे. मित्रांनो सेशनला लाईक करा. बघा इथे काय विचारलं मित्रांनो आपल्याला, तर WOLD बरोबर काय? TLR आहे आणि ते ALKLO बरोबर काय येणार आहे मित्रांनो? बघा कसं काढलेलं त्यांनी. TLRIA नंतर WOULD. बघा टी किती नंबरला आहे मित्रांनो? 20. L 12, R 18, I 9, R 18, W 23, O 15, U 21, L 12 आणि टी काय मित्रांनो 4 नंबरला येतो. बघा काय लॉजिक लागते मित्रांनो इथे. 20 मध्ये काय 3 ऍड केलेले, काय 20 मध्ये 3 ऍड केलेले मित्रांनो, तर आन्सर काय आलेलं आहे? 23 आलेलं आहे. 20 मध्ये काय प्लस 3 केलेले. तसंच बघा 12 मध्ये काय 3 ऍड केले, आन्सर काय आलेलं आहे? 15 आलेलं आहे मित्रांनो. एकदम सोपा क्वेश्चन आहे मित्रांनो, फक्त लॉजिक लावायचे. काय लॉजिक लागते बघा. 12 मध्ये जर 3 ऍड केले तर आन्सर काय आहे? 15. नंतर 18 मध्ये जर 3 ऍड केले मित्रांनो तर आन्सर काय होणार आहे? 21. काय होणार आहे? 21. तसंच 9 मध्ये मी 3 ऍड केलेले मित्रांनो. काय केले? 3 ऍड केलेले. आन्सर काय आलं? 12. तसंच 18 मध्ये काय मित्रांनो 4 ऍड केले. काय 18 मध्ये काय मित्रांनो त्यांनी 4 ऍड केलेले मित्रांनो, तर आन्सर काय आलेलं आहे? सॉरी इथे आर लिहिला गेला मित्रांनो. इथे आहे ना ए पाहिजे. काय पाहिजे? ए. 1 नंबरला ते मग तेच म्हटलं कन्फ्युज कसं झालं. तर 1 मध्ये काय झालं 3 ऍड केलेला आहे, तर आन्सर काय झालेलं आहे? 4. काय 1 मध्ये जर 3 ऍड केला आन्सर येतोय 4. सो आपल्याला ALKLO चं काढायचं मित्रांनो. बघा हे इरेज करू का मित्रांनो? सगळ्या ठिकाणी फक्त प्लस प्लस 3 ऍड केलेले आहेत. इथे लिहायला जागा नाही म्हणून काय मित्रांनो हे इरेज करते आणि आपल्याला जो क्वेश्चन विचारते त्याचा आन्सर काढायचं मित्रांनो. आपण आधीच आन्सर काढलेले सगळ्यांमध्ये काय 3 ऍड केले, तसं आपल्या मित्रांनो त्याच्यामध्ये पण काय 3 ऍड करायचे आणि काय आन्सर काढायचंय. बघा ALKLO. 1 किती नंबरला आहे तो? 1. L 12. के किती नंबरला आहे तो? 11. L 12 आणि O किती नंबरला मित्रांनो? 15 नंबरला येतो. तर आपल्याला काय त्याच्यामध्ये 3 ऍड करायचे मित्रांनो. 1 मध्ये जर 3 ऍड केले मित्रांनो तर 4. 4 नंबरला कोण येतो? डी येतो. कोण येतो? डी येतो. बघा 1 मध्ये काय 3 जर ऍड केले तर आन्सर काय झालेलं आहे? 4. तसंच 12 मध्ये जर आपण मित्रांनो 3 ऍड केले, काय 12 मध्ये जर 3 ऍड केले तर काय होणार आहे? 15. काय होणार आहे? 15. 15 नंबरला कोण येतो? ओ येतो. कोण येतो? ओ. नंतर के. के किती नंबरला येतो? 11. 11 मध्ये जर 3 ऍड केले मित्रांनो तर काय होणार आहे आन्सर? 14. काय होणार आहे? 14. 14 नंबरला कोण येतो? यन येतो मित्रांनो. कोण येतोय? यन. तसंच 12 मध्ये जर आपण 3 ऍड केले मित्रांनो, काय 3 ऍड केले तर आन्सर काय होणार आहे? 12 मध्ये 3 ऍड केले 15. तर 15 नंबरला कोण येतो? ओ येतो मित्रांनो. नंतर ओ मध्ये 3 ऍड केले तर काय येणार आहे? 18. 18 नंबरला कोण येतो? आर येतो मित्रांनो. काय जसं आपण पहिल्या क्वेश्चनला लॉजिक लावलं होतं त्याच्यात काय +3 +3 ऍड केले, तिथे पण काय झालं +3 ऍड करायचे होते, तर आन्सर आला DONOR. बघा पर्याय आहे बी, DONOR. समजलं? एकदम सोपा क्वेश्चन होता मित्रांनो. हा पण काय झालं परीक्षेला विचारला गेलेला आहे. याच्यावर पण काय तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. कोणाचं आन्सर करेक्ट आलेलं मित्रांनो चला कमेंट मध्ये सांगा. कोणाकोणाचं आन्सर पर्याय बी आलेला आहे चला कमेंट मध्ये कमेंट करा. चला जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय
दिशाण्यांचा आहे मित्रांनो. पूर्वेकडे तोंड असलेला समीर प्रथम 45 अंश डावीकडे वळाला व पुन्हा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 135 अंश वळाला, तर त्याचे तोंड आता कोणत्या दिशेला आहे? तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे असं म्हटलं मित्रांनो. बघा काय, तो काय पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. कुठे? पूर्वेकडे. बघा मित्रांनो, इथे उपदिशा पण काढू आपण. हे उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम, वायव्य, ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य. बघा तो काय पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. हा, पूर्वेकडे तोंड करून असलेला समीर, समीर नावाचा मुलगा काय 45 अंश काय म्हणून डावीकडे, पूर्वेकडे, त्याची डावी बाजू कोणती? वरची, खालची कोणती? उजवी. काय 45 म्हणजे काय मित्रांनो, उत्तर आणि पूर्व जर असेल तर ते किती असेल? 90 अंश असेल. किती? 90. तर मग मध्ये कोणती दिशा आहे? ईशान्य. म्हणजे तो किती 45 अंश गेला, म्हणजे तो काय ईशान्येपर्यंतच गेलेला, उत्तरेपर्यंत गेलेला नाही. नंतर पुन्हा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 135 अंश वळाला. 135 म्हणजे किती? 3 टर्न. किती? 45 45 जर केलं तर 135 होतात मित्रांनो. तर मग काय तो घड्याळाचा काटा कसा असा फिरतो, कसा असा, आणि उलट म्हणजे असा फिरेल आणि उलट म्हणजे काय असा. मग तो किती 3 टर्न घ्यायचे, 1 2 आणि 3. कोणते? 3 टर्न घेतले. तर त्याचे तोंड आता कोणत्या दिशेला आहे? ही दिशा कोणती मित्रांनो सांगा बरं. त्याचं तोंड कोणत्या दिशेला येणार आहे? दक्षिण दिशेला येणार आहे. कोणत्या दिशेला येणार आहे? दक्षिण. पर्याय क्रमांक सी मित्रांनो. समजलं. समीरचं तोंड आता दक्षिण दिशेला आहे. 135. आधी काय तो डावीकडे 45 अंश गेला, नंतर काय घड्याळाच्या काट्याच्या दिशेने काय 135 अंश वळाला. 45 45 90 आणि परत त्याच्यात 45 ऐकलं किती होतात मित्रांनो? 135 होतात. किती? 135. तो इथेपर्यंत आला तर त्याची दिशा कोणती आहे? ती दक्षिण दिशा आहे. कोणती आहे? दक्षिण दिशेला त्याचं समीरचं तोंड आहे. समजलं. जायचं पुढे. बघा राम उगवत्या सूर्याकडे तोंड करून उभा आहे. तो सरळ रेषेत 4 मीटर चालला. त्यानंतर प्रथम डावीकडे काटकोनात वळाला व 3 मीटर अंतर चालत गेला. तर त्यानंतर पुन्हा एकदा डावीकडे वळून तो 2 मीटर चालला. तर रामचे तोंड कोणत्या दिशेस आहे? उत्तर, ईशान्य, आग्नेय आणि पश्चिम मित्रांनो. काय सांगितलंय? तर रामचं तोंड कोणत्या दिशेस आहे? बघा सूर्य कुठून उगवतो मित्रांनो? पूर्वेकडून उगवतो. कुठून उगवतो? पूर्वेकडून. बघा सॉरी, सूर्य कुठून उगवतो मित्रांनो? पश्चिमेकडून उगवतो. कुठून? पश्चिम. बघा पश्चिमेकडे गेला. सूर्याकडे तोंड करून उभा आहे. तर सरळ 4 रेषेत काय मित्रांनो 4 मीटर अंतर चालत गेला. किती? 4 मीटर एवढं अंतर चालत गेला. त्यानंतर प्रथम तो डावीकडे, काय डावीकडे, त्याची डावी बाजू कोणती मित्रांनो सांगा बरं? त्याची डावी बाजू कोणती आहे? 1 मिनिट मित्रांनो, हा क्वेश्चन चुकलेला आहे बघा. सूर्य कुठून उगवतो मित्रांनो? पूर्वेकडून उगवतो. कुठून? पूर्वेकडून उगवतो. पूर्वेकडे गेला. किती? 4 किलोमीटर गेला. नंतर सरळ रेषेत काय तो 4 मीटर गेला. त्यानंतर प्रथम तो डावीकडे, डावी बाजू कोणती? त्याची वरची. कोणती? वरची. किती मीटर गेलेला आहे? तो प्रथम डावीकडे काटकोनात वळाला. हे काय काटकोनात किती? 3 मीटर गेलेला आहे. चालत गेला. त्यानंतर पुन्हा एकदा डावीकडे वळून 2 मीटर. तो काय उत्तरेकडे गेला. डावी बाजू कोणती? इकडची. इकडची कोणती? उजवी. तो कुठे गेलेला? डावीकडे वळून किती? 2 मीटर. हे किती मित्रांनो? 4. 4च्या निम्मे केले किती? 2. किती? 2. 2 मीटर चालला. तर रामचे तोंड कोणत्या दिशेस आहे? ही दिशा कोणती मित्रांनो सांगा बरं? इकडे जर एरो असेल, इकडे जर एरो आहे, तर ही दिशा कोणती आहे? पश्चिम दिशा आहे. कोणती आहे? पश्चिम. समजलं. जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? बघा मित्रांनो, हा कोणता टाइप आहे? सिलॉलिझमचा टाइप आहे. कोणता आहे? सिलॉलिझम. इथे काय मित्रांनो, विधानावरून काय आपल्याला डायग्राम काढायची असते आणि डायग्रामवरून आपल्याला कोणता निष्कर्ष योग्य आहे आणि कोणता निष्कर्ष अयोग्य आहे आपल्याला ते सांगायचं मित्रांनो. बघा आपण आता काय विधानावरून डायग्राम कडून घेऊ. बघा क्वेश्चन काय आहे? विधान. काही विटा झाडे आहेत, सर्व झाडे लेखण्या आहेत, सर्व लेखण्या ह्या बोटी आहेत. निष्कर्ष आहे काही बोटी विटा आहेत, काही लेखण्या विटा आहेत, काही झाडे विटा आहेत, तर काही विटा काय बोटी आहेत. पर्याय फक्त 1 व 2 अनुसरण करतात.
तथा तथा 2 आणि 4 अनुक्रम कोणतेही निष्कर्ष अनुसरण करत नाही आणि सर्व निष्कर्ष काय ते अनुसरण करत आहेत मित्रांनो. बघा काय सर्व झाडे काय आहेत? लेखण्या आहेत. आधी आपण सर्वांचे डायग्राम काढून घेऊ. सर्व झाडे काय आहेत? लेखण्या आहेत. नंतर सर्व लेखण्या ह्या बोटी आहेत. सर्व लेखण्या काय आहेत? बोटी आहेत. आणि काय काही विटा काय मित्रांनो झाडे आहेत. काही विटा काय आहेत? झाडे आहेत. म्हणजे काही विटांचा भाग काय मित्रांनो झाडांमध्ये येणार आहे. काही विटा काय आहेत? झाडे आहेत. काय विधानावरून डायग्राम काढली. सर्व असेल तेव्हा काय मित्रांनो सर्व म्हणजे काही झाडे काय जो पहिला शब्द असेल तो काय मध्ये घ्यायचा दुसरा शब्द काय बाहेर घ्यायचा. म्हणजे मध्ये काय सर्व झाडे काय आलेले आहेत? लेखण्या आलेल्या आहेत. नंतर काय सर्व लेखण्या या बोटी आहेत. सर्व ज्या लेखण्या आहेत त्या काय आहेत मित्रांनो बोटी आहेत. आणि काय काही विटा काय झाडं आहेत. म्हणजे काही विटांचा भाग काय मित्रांनो झाडांमध्ये येतोय. समजलं? आपण काय विधानावरून डायग्राम काढल्यात आपल्याला काय निष्कर्ष बघायचा मित्रांनो. बघा काही बोटी विटा आहेत. बघा काही बोटी ज्या आहेत मित्रांनो ते विटा दिसताय का तुम्हाला? बघा काही बोटी हे काय बोटींचा भाग आहे. हा काय बोटी आणि हे काय बाकी विटा. म्हणजे काही बोटी काय मित्रांनो विटा आहेत. काय हे काय बोटींचं सर्कल आहे आणि हे विटांचं सर्कल काय विटांचं सर्कल काय बोटींमध्ये गेलेलं आहे. म्हणजे हा काय विटांचा भाग काय मित्रांनो बोटींमध्ये येतोय. म्हणजे पहिला निष्कर्ष काय मित्रांनो योग्य आहे. काय पहिला निष्कर्ष योग्य. काही लेखण्या विटा आहेत. बघा आता काय मित्रांनो हा लेखण्यांचा भाग आहे. हा काय लेखण्या. त्याच्यात काय मित्रांनो काही विटांचा सर्कल गेलेला आहे. म्हणजे काही लेखण्या काय आहेत? विटा आहेत. काय काही लेखण्या विटा आहेत म्हणजे दुसरा निष्कर्ष पण काय मित्रांनो अनुसरण करत आहे. नंतर काही झाडे विटा आहेत. काही झाडे विटा आहेत का मित्रांनो सांगा बरं? काही विटांचा भाग झाडांमध्ये येतोय का? बघा हा विटा आहेत. काही झाडं काय मित्रांनो विटांमध्ये येतायत. म्हणजे तिसरा निष्कर्ष पण काय मित्रांनो अनुसरण करत आहे. आणि काही विटा बोटी आहेत. काही विटा काय मित्रांनो बोटी आहेत. बघा काही विटांचा भाग काय बोटींमध्ये येतोय. येतोय म्हणजे चौथं निष्कर्ष पण काय मित्रांनो अनुसरण करतोय. तिथे काय सर्व निष्कर्ष काय मित्रांनो अनुसरण करत आहेत. बघा सर्व निष्कर्ष अनुसरत आहेत. पर्याय क्रमांक डी मित्रांनो. समजलं? जायचं पुढे. एकदम सोपा टॉपिक आहे मित्रांनो. कोणता? सिलॉलिझम. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय मित्रांनो? तोच टाइप आहे मित्रांनो सिलॉलिझमचा. बघा विधानावरून काय आपल्याला डायग्राम काढायची आणि कोणता निष्कर्ष योग्य आहे आणि कोणता निष्कर्ष अयोग्य आपल्याला ते सांगायचंय. काही पुस्तकं मोबाईल आहेत, काही गणयंत्र मोबाईल आहेत, काही मोबाईल गणयंत्र आहेत, तर काही मोबाईल पुस्तकं आहेत. पर्याय आहे फक्त एक योग्य, 2 आणि 1 आणि 2 योग्य, फक्त 2 योग्य, 1 आणि 2 काय योग्य नाही. बघा आपण डायग्राम काढून घेऊ. काही पुस्तकं काय आहेत मित्रांनो? मोबाईल आहेत. काही पुस्तकं मोबाईल आहेत. नंतर काही गणयंत्र काय आहेत? मोबाईल आहेत. काही गणयंत्र काय? मोबाईल आहेत. काय? विधानावरून आपण डायग्राम काढली. आता निष्कर्ष बघू. काही मोबाईल काय? गणयंत्र आहेत. म्हणजे काही मोबाईलचा भाग गणयंत्रामध्ये येतोय का बघा बरं? काय? काही गणयंत्र काय? हे बघा, हे गणयंत्र आहे ते काय मोबाईलमध्ये येतंय. येतंय काही गणयंत्राचा भाग काय मोबाईलमध्ये येतोय. म्हणजे पहिला निष्कर्ष काय अनुसरण करत आहे. दुसरं आहे काही मोबाईल पुस्तकं आहेत. काही मोबाईलचा भाग काय पुस्तकांमध्ये येतोय बघा. काही मोबाईल काय पुस्तकं आहेत. म्हणजे दुसरा निष्कर्ष पण काय मित्रांनो अनुसरण करत आहे. 1 आणि 2 काय मित्रांनो योग्य आहे. दोन्ही पर्याय काय योग्य आहेत. बघा 1 आणि 2 काय मित्रांनो योग्य आहे. समजलं? जायचं पुढे. मित्रांनो सेशनला लाईक करा. बघा, जर बघा काय सांगितलं मित्रांनो हा सांकेतिक याचा क्वेश्चन आहे मित्रांनो. जर 852 म्हणजे ऑल इज वेल तर 962 म्हणजे प्रवीण इज अ गुड. प्रवीण अँड ऑल म्हणजे काय 638 तर गुड अँड वेल म्हणजे काय? तर गुड अँड वेल साठी कोणता क्रमांक अंक येणार मित्रांनो ते आपल्याला काढायचंय. बघा काय करू आपण आधी क्रमांक लिहू. 852 ऑल इज वेल झालं लिहून. नंतर काय 962 त्याच्यासाठी काय वाक्य दिलेलं आहे प्रवीण इज अ गुड. काय सांगितलंय? प्रवीण इज गुड.
नंतर प्रवीण अँड ऑल त्याच्यासाठी काय 638. 638 साठी काय सांगितलं त्यांनी? प्रवीण अँड ऑल. नंतर आपल्याला काय गुड अँड वेल साठी काढायचंय. तर त्याच्यासाठी कोणता अंक येणार आहे आपल्या मित्रांनो ते बघायचंय. आपला शेवटचा क्वेश्चन मित्रांनो, याचा आन्सर तुम्ही काय पटकन काढा. सांगा बरं पटकन. मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे. चला, काय येणार आहे, कसं सॉल्व्ह करणार आहे, गुड अँड वेल साठी कोणता अंक येणार आहे. एकदम सोपा क्वेश्चन मित्रांनो. याच्यावरती काय मित्रांनो 2 किंवा 1 क्वेश्चन नक्की विचारला जात असतो मित्रांनो. एकदम सोपा टॉपिक आहे. याला काहीच लक्षात ठेवायचं नाही. फक्त काय एकदम बेसिक सुद्धा नाही मित्रांनो, याला एकदम सोपा टॉपिक आहे. फक्त काय जे जे शब्द सेम आहेत आणि इकडे जे सेम सेम अंक आहेत ते आपल्याला लिहायचंय. काय ते लिहायचंय आणि नंतर गुड अँड वेल साठी कोणता अंक आहे ते आपल्याला काढायचं मित्रांनो. चला स्टार्ट. बघा कोण सांगतं याचं आन्सर पटकन. बघा कोणता कोणता शब्द सेम आहे मित्रांनो, आपल्याला ते बघायचं. इथे ऑल, इथे ना मित्रांनो चुकलंय बरं का, एक मिनिट. इथे ऑल आहे. बघा हा आणि हा शब्द सेम आहे. पहिल्या आणि तिसऱ्या वाक्यात काय मित्रांनो ऑल आहे. काय ऑल. मग ऑल साठी काय येणार आहे मित्रांनो? बघा पहिल्या आणि तिसऱ्या वाक्यात कोणता अंक सेम दिसतोय? बघा 8 सेम दिसतोय. काय 8 म्हणजे ऑल साठी काय वापरलं त्यांनी 8 वापरलेला आहे मित्रांनो. नंतर बघा कोणता शब्द सेम दिसतोय अजून? इज. पहिल्या आणि दुसऱ्या वाक्यात इज सेम आहे. बघा कोणता अंक सेम दिसतोय? 2 सेम दिसतोय. काय 2 म्हणजे इज साठी काय येणार आहे मित्रांनो? 2 येणार. इज साठी कोणता अंक वापरला त्यांनी? 2 वापरलेला आहे. नंतर बघा प्रवीण. दुसऱ्या आणि तिसऱ्या वाक्यात प्रवीण आहे. कोणता अंक सेम आहे? पहिल्या आणि सॉरी दुसऱ्या आणि तिसऱ्या वाक्यात 6 सेम आहे. म्हणजे प्रवीण साठी काय येणार आहे मित्रांनो? 6 येणार आहे. प्रवीण साठी काय येणार आहे? 6 अंक येणार आहे. नंतर आता काय एक एकच शब्द उरलेले आहेत मित्रांनो. मग वेल साठी काय येणार आहे? 5. गुड साठी काय येणार आहे? 9 आणि अँड साठी 3 येणार आहे. मग गुड साठी काय आलेलं आहे बघा. गुड साठी काय आलेलं आहे मित्रांनो? 9. नंतर अँड साठी काय आलेलं आहे? 3 आणि वेल साठी काय आलेलं आहे मित्रांनो? 5 आलेलं आहे. काय आलेलं 5. 3 9 3 5. काय 9 3 5. बघा 9 3 5. पर्याय क्रमांक बी. काय पर्याय क्रमांक बी आहे की नाही करेक्ट आन्सर. फक्त तिथे काय नंबर उलट सुलट झालेले मित्रांनो. तर त्याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक बी मित्रांनो. समजलं. एकदम सोपा क्वेश्चन होता मित्रांनो. चला मित्रांनो कसं वाटलं आजचा पेपर नक्की कमेंट मध्ये सांगा आणि सेशनला काय मित्रांनो जास्तीत जास्त लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना काय मित्रांनो या ग्रुपची याची लिंक काय मित्रांनो शेअर करा. म्हणजे त्यांना पण काय मित्रांनो या तलाठी भरती असो किंवा कोणती सरळ सेवाची एक्झाम असो त्यांना पण काय या संधीचा फायदा होणार आहे मित्रांनो. आणि काय या वर्षी आपल्याला काय मित्रांनो म्हणजे आपण जर तलाठी एक्झामची जर एक आपल्याला काय मित्रांनो तलाठी व्हायचं जर कोणाला जर कोणी DME कोणी कोणत्या परीक्षेची तयारी करत असेल मित्रांनो त्यासाठी काय मित्रांनो हे सेशन एकदम बेस्ट आहे. आम्ही काय मित्रांनो रोज लाईव्ह लेक्चर घेत आहोत. म्हणून काय मित्रांनो तुम्ही पण अभ्यास करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पण काय मित्रांनो ही लिंक जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. आणि समजलं खाली डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक आहे. त्या टेलिग्रामला पण जॉईन व्हा मित्रांनो. कारण की का तिथे पण आम्ही जे क्वेश्चन घेतोय मित्रांनो त्याची PDF काय तुम्हाला त्या टेलिग्रामला मिळणार आहे मित्रांनो. आणि ते क्वेश्चन काय 2 ते 3 वेळेस काय मित्रांनो परत परत सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. चालेल. भेटूया उद्या दुपारी 3 वाजता मित्रांनो. बाय बाय. टेक केअर. थँक यू.